नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। TRTI करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास अपडेट आहे आजच्या व्हिडिओमध्ये। त्यानंतर बार्टी आणि RTच्या विद्यार्थ्यांसाठी आणि महाज्योती MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज बोलूया। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, TRTIच्या जे आहे आता पोलीस भरती टेट आणि अजून एक PSI STI ASO यांच्या जे जागा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्याच्यासाठी ॲडमिट कार्ड जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। आजपासून सुरू झालेलं आहे ॲडमिट कार्ड येणं। लवकरच तुमची एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर 2-3 दिवसात प्रॅक्टिस कशी करायची आणि सिलेक्शन यादीत नाव कशा प्रकारे तुमचे येईल त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी अपडेट देऊन देतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर बार्टी TRTI महाज्योती सारथी यासारख्या संस्थांपैकी जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आता सध्याची TRTI जी भरती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सैन्य आणि पोलीस भरतीसाठी, त्यामध्ये जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजेच असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस करा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विजन नोकरीच्या टीमने डिझाईन केलेल्या स्पेशल बार्टी TRTI महाज्योती सारथी यासारख्या संस्थांच्या नोट्स तुम्ही परचेस करून अभ्यासाला लागा विद्यार्थी मित्रांनो। कारण दिवसेंदिवस कॉम्पिटिशन प्रत्येक जी बार्टी TRTI महाज्योती सारथी ही संस्था आहे यामध्ये वाढत आहे विद्यार्थी मित्रांनो। सब्जेक्ट वाईज नोट्स दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो स्पेशल तुमच्या तयारीसाठी, ठीक आहे। तर तुम्ही आजच दिलेला नंबरवर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो आणि 100 रुपीजमध्ये परचेस करू शकता। जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी बॅच जॉईन केलेली असेल, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रेकॉर्डेड पूर्ण जे आहे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जे शिकवलेले आहे आणि एक्स्ट्रा माहिती शिकवली आहे विद्यार्थी मित्रांनो ट्रिक वाईज, जे तुम्हाला एक्झाममध्ये खूप कामात येईल। तर तुम्ही बॅच जर जॉईन केली असेल तर तुम्हाला हे जे आहे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आणि PDF हे मोफत स्वरूपात दिल्या जाईल। बॅचची जी प्राईस आहे विद्यार्थी मित्रांनो ही 59 रुपीज ठेवली आहे। जर तुम्हाला फक्त प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आणि नोट्स पाहिजे असेल तर 100 RS फीस करून दिलेल्या नंबरवर मेसेज करा। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण TRTIच्या कट ऑफ विषयी बोलणार आहोत की TRTIचा पोलीस भरतीचा PSI STI ASO आणि टेटचा जो आहे तो कट ऑफ कशा प्रकारे लागणार आहे, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर आता माहीत झाले असेल की TRTIचे जे PSI STI ASO आहे किंवा अदर झालेली जी एक्झाम आहे जे 5ही संस्थांची सोबत झालेली होती, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो TRTIने एक नोटीस जाहीर केलेली आहे की कोणत्या स्कीमसाठी किती जागा आहे। तर ते तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा मिळून जाईल। तर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, जेणेकरून तुमच्यापासून अपकमिंग अपडेट कोणती मिस होता कामा नये, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, TRTIचा जो पोलीस भरतीचा कट ऑफ आहे, ठीक आहे, पोलीस भरतीचा लक्षात ठेवा, TRTIच्या पोलीस भरतीचा कट ऑफ हा माझ्या कॅल्क्युलेशननुसार विद्यार्थी मित्रांनो अनुभवानुसार जास्तीत जास्त 5 मार्काच्या अंदर लागून जाईल, ठीक आहे। 2 मार्कावर, 3 मार्कावर, 4 मार्कावर, 5 मार्कावर, 100 पैकी नो नेगेटिव्ह मार्किंग, ठीक आहे। आणि जर TRTIची पोरगी असेल, मुलगी जर असेल पोलीस भरतीसाठी तर ती लागली म्हणून समजून जा, ठीक आहे। हा माझा ओपिनियन आहे विद्यार्थी मित्रांनो, माझा अनुभवानुसार मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे। एवढाच कट ऑफ लागणार आहे, याच्यापेक्षा जास्त लागणार नाही आहे। नो नेगेटिव्ह मार्किंग, कोणत्याच प्रकारची नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार नाही। परंतु जे TRTIचे PSI STI ASO आहे, टेट आहे, ठीक आहे, MPSCच्या एक्झाम आहे, UPSCच्या एक्झाम आहे, इंजिनिअरिंगच्या एक्झाम आहे किंवा अदर एक्झाम आहे, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढणार आहे। परंतु यावर्षी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे की त्यांचा कट ऑफ खूप कमी लागेल, ठीक आहे। जर तुम्ही थोडीशी मेहनत केली, थोडीशी प्रॅक्टिस केली विद्यार्थी मित्रांनो प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरवर, तर तुमचं सिलेक्शन तर कोणी रोखूच शकत नाही, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला लोअर टू हायर योजनेचा सुद्धा लाभ घेतो, म्हणजे यावेळी तुम्ही पोलीस भरतीचा लाभ घेतला तर पुढच्या वर्षी तुम्हाला IBPSचा लाभ घेता येईल, MPSCचा लाभ घेता येईल, UPSCचा घेता येईल, राज्यसेवेचा घेता येईल, अशा प्रकारे लाभ तुम्हाला घेता येईल, ठीक आहे। त्यानंतर बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे का जेवढा फंड आता निधी विद्यार्थी मित्रांनो 219 करोड जो निधी आहे तो TRTIच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका स्कीमसाठी खर्च झाला आहे। त्यानंतर IBPSसाठी वेगळा, त्यानंतर MPSCसाठी वेगळा, UPSCसाठी, अशा प्रकारात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षणासाठी निधी खर्च केला जातो। तर सर्वात श्रीमंत संस्था तर आपली बार्टीची आहे। बार्टीची जी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो ती सुद्धा अशाच प्रकारचे एवढ्या प्रमाणात फंड विद्यार्थ्यांसाठी खर्च करते, ठीक आहे। तर बार्टीचे जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहे, IBPSचे विद्यार्थी आहे, तर त्यांचा सुद्धा कट ऑफ एवढा कमी नाही लागत, TRTI एवढा कमी नाही लागत, परंतु मीडियम स्वरूपात लागू शकतो। यावेळेस विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन जास्त होती, परंतु मागच्या वेळेस कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस कसं होतं की एक वेळा लाभ घेतला की डबल लाभ घेता येत नव्हता, परंतु यावर्षी लोअर टू हायर योजनेचा लाभ घेता येतो। म्हणजे जे विद्यार्थ्यांनी अगोदरही लाभ घेतला आहे, ठीक आहे, तुलनेने काठिण्य पातळी कमी योजनेचा, तर त्यांना हायर योजनेचा लाभ घेता येतो, ठीक आहे। तर पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त फ्रेशर विद्यार्थी असणार आहे, ठीक आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर पोलीस भरतीचा, SSCचा, IBPSचा किंवा MPSCचा कोणत्याचाही लाभ घेतला असेल तर ते विद्यार्थी यावर्षी इलिजिबल आहे नाही,
ठीक आहे. तर पोलीस भरती आणि IBPS मध्ये खूप कॉम्पिटिशन बार्टी, TRT आहे आणि RT सारख्या या संस्थेत तुम्हाला पाहायला मिळून जाईल. अजून कोणती माहिती लागली असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जो रिझल्ट आहे तुमचा तो आता माझ्या सूत्रानुसार जे आपल्याला माहिती मिळते तर तुमचा जास्तीत जास्त चान्सेस आहे की लवकरात लवकर लागून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती कंपल्सरी आहे आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला सिंपल डॉक्युमेंट आहे तुमच्या पाशी जे अपलोड केले होते आणि जे बार्टीने त्या नियमावलीत सांगितले आहे सेम तशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट रेडी करा. विद्यार्थी मित्रांनो, अजून कोणते डॉक्युमेंटच्या बाबतीत तुम्ही स्पेलिंग एरर केलं असेल, कोणती प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. मी तुम्हाला रिप्लाय करून देईन. विद्यार्थी मित्रांनो, अपकमिंग अपडेटसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप दोन्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे. आणि जे TRTIचे विद्यार्थी आहे त्याची एक्झाम आहे विद्यार्थ्यांची एक्झाम आहे त्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. मेहनतीने अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. थोडी प्रॅक्टिस केली की तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. आणि ही जी आहे विद्यार्थी मित्रांनो कोणती जॉबसाठी एक्झाम आहे नाही, तर याचा हेतू जो आहे तो जास्तीत जास्त जे मागासवर्गीय जाती आहे, जमाती आहे त्यांना वर आणण्यासाठी ह्या ज्या संस्थेची स्थापना केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना शैक्षणिक फंड मिळण्यासाठी जे आहे ते तुम्हाला स्टायपंड मिळल्या जाते. महाराष्ट्रातल्या नामांकित अकॅडमीमध्ये तुम्हाला कोचिंग मिळल्या जाते. हा या योजनेमागचा उद्दिष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर अजूनही कोणती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी फॉर्म फिलअप केला नसेल तर त्यांनी वेट करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कारण अपकमिंग विद्यार्थी मित्रांनो MBA CETसाठी होत असते. नेट सेटसाठी सुद्धा तुम्हाला 72,000 पर्यंत स्कॉलरशिप मिळल्या जाते. ठीक आहे. अजूनही खूप सारे एक्झाम असते, टेटच्या एक्झाम असते किंवा अदरही एक्झाम असते, त्यासाठी तुम्हाला निधी दिला जातो. जर तुम्ही कोणतेही महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा UPSCची प्रिलिम पास केली असेल, मेन पास केली असेल, ठीक आहे, इंटरव्ह्यू असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला निधी दिला जातो. विद्यार्थी मित्रांनो, SC ST OBC VJNT SBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 50,000 पर्यंत जो आहे तो निधी दिला जातो. ठीक आहे. अपकमिंग स्कॉलरशिपच्या बाबतीत तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर मिळत राहील किंवा बार्टी, TRTI, महाज्योती यासारखे विद्यार्थ्यांची तुम्हाला सिलेक्शन होईपासून तुम्हाला पूर्णचे पूर्ण 72,000 निधी मिळेपर्यंत अपकमिंग पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. ठीक आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. मित्रांना नक्की शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.